Hello student, welcome to back our Musky Coaching Classes YouTube channel. So today we have to learn the halogen derivatives PYQ session. तर लास्ट लेक्चरला आपण किती नंबर पर्यंत पाहिले होते क्वेश्चन सांगा बरं 45 नंबर पर्यंत किती पर्यंत पाहिले होते 45 आणि तुम्हाला 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे बा तो क्वेश्चन तुम्हाला घरी सोडवला लावला होता होमवर्क दिला होता बरोबर ना सांगा 45 नंबरचा क्वेश्चन कोणता होता हात चालू होता ना सांगा कायरल मॉलिक्यूल कोणता आहे बरं यामधला सांगा आयडेंटिफाय कायरल मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड सांगा कायरल मॉलिक्यूल कोणता आहे सांगायचं सांगा ऑप्शन नंबर काय आहे ऑप्शन नंबर सी काय आहे ऑप्शन नंबर सी पहा काय 3-chloro-3-methyl ब्युटेन हा काय कायरल मॉलिक्यूल आहे काय कायरल कायरल मॉलिक्यूल म्हणजे कसे जे नॉन सुपर इम्पोजिबल असतात पहा काय असतात नॉन सुपर इम्पोजिबल एक असतं सुपर इम्पोजिबल आणि एक असतं नॉन सुपर इम्पोजिबल असतं तुम्ही इनॉइन्शोमरन ते पाहिलं ना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यामध्ये ते पूर्ण वाचा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल सुपर इम्पोजिबल काय असतं आणि नॉन सुपर इम्पोजिबल काय असतं आवाज कमी थोडा हॅलो हॅलो तर 3-chloro-3-methyl ब्युटेन काय आहे कायरल मॉलिक्यूल आहे काय आहे कायरल मॉलिक्यूल सांगा बरं स्ट्रक्चर काय आहे त्याचं सांगा CH3 CH2 CH बरोबर 3-chloro-3-methyl 3 नंबरच्या याला काय आहे क्लोरीन आणि 3 नंबरच्या यालाच काय आहे मिथाइल आहे बरोबर 3-chloro-3-methyl ब्युटेन असं होईल का स्ट्रक्चर सांगा बरं 3-chloro-3-methyl ब्युटेन बरोबर ना हा काय कायरल मॉलिक्यूल आहे काय कायरल म्हणजे नॉन सुपर इम्पोजिबल इमेज बनते पाहिजे कशी बनती नॉन सुपर इम्पोजिबल इमेज त्याला आपण काय म्हणतो कायरल मॉलिक्यूल म्हणतो पहा आलं लक्षात इथपर्यंत हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं सोडवायचा प्रयत्न करा सगळ्यांनी चला IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड याचा IUPAC नेम सांगायचं सगळ्यांनी चला ऑप्शन नंबर सांगा मला काय सोडव चला इथं काय घ्यायचा CH3 CH2 इथं CH आणि याचा अर्थ काय होतो इथं कोणता ग्रुप असतो CH3 बरोबर ना त्याच्यानंतर इथं काय डबल बॉन्ड आहे त्याच्यानंतर इथं काय ब्रोमिन इथं CH2 आणि CH3 तर सांगा कंपाऊंडचं नाव सांगा बरं काय होईल व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड सांगा ऑप्शन नंबर काय येईल आता सगळ्यात अगोदर तुम्ही कार्बन मोजून ऑप्शन इलिमिनेट करू शकतात बरोबर ना कार्बन किती इथं 1 2 3 4 5 6 कार्बन किती इथं 6 कार्बनच्या कंपाऊंडला काय म्हणतात हेक्झेन काय म्हणतात हेक्झेन मग आता हेक्झेन फक्त दोनच ऑप्शन मध्ये बरोबर ना म्हणजे तुम्ही ऑप्शन ए आणि ऑप्शन डी काय करू शकता इलिमिनेट करू शकतात ना आता सांगा बी आणि सी मध्ये दोनच राहिले जातात 50-50% सांगा कोणतं येईल बी आणि सी मध्ये सांगा 3-bromo-4-methyl हेक्झ 3-ene बरोबर काय 3-bromo-4-methyl आता मला नंबरिंग देताना कुठून द्यावं लागेल इथपासून बरोबर ना 1 2 3 त्यानंतर 4 5 किंवा 6 आता हे कंपाऊंड मी असं लिहितो पाय याचा अर्थ असं होतो हे कंपाऊंड कसं CH3 CH2 C इथं मिथाइल ग्रुप आहे ना इथं फक्त Cl इथं कोणता ग्रुप आहे मिथाइल त्याच्यानंतर काय डबल बॉन्ड CBr बॉन्ड किती झाले 2 1 3 म्हणजे इथं कोणता घेणार मी CH घेणार बरोबर त्याच्यानंतर CH2 आणि CH3 हेच कंपाऊंड आणि हे कंपाऊंड सेम आहे पहा बरोबर ना आता सांगा याचं नेमिंग करताना मला नंबरिंग कुठपासून देऊ मी इथपासून देऊ का इथपासून देऊ सांगा मला ब्रोमिन ग्रुप कुठपासून जवळ आहे इकडून आहे इकडून किती नंबरला 1 2 3 4 नंबरच्या कार्बन ॲटम बरोबर इकडून जर घेतला मी 1 2 3 नंबरच्या कार्बन ॲटमवर कोण येतो ब्रोमिन येतो त्याच्यामुळे मी नंबरिंग कुठपासून येणार इथपासून 1 2 3 4 5 6 बरोबर 3 नंबरच्या कंपाऊंड 3 नंबरच्या पोझिशनला काय आहे ब्रोमिन आहे काय आहे ब्रोमिन म्हणजेच मी काय म्हणणार 3 ब्रोमो बरोबर त्यानंतर 4 मिथाइल किती कार्बनचं कंपाऊंड आहे 6 त्याच्यामुळे काय म्हणणार हेक्झ आता हेक्झ म्हणल्यानंतर किती नंबरच्या कार्बन ॲटमवर डबल बॉन्ड आहे 3 नंबरच्या किती नंबरच्या 1 2 3 त्याच्यामुळे मी काय म्हणणार
3ENE डबल बॉन्ड त्यामुळे. आलं का लक्षात? म्हणजे ऑप्शन नंबर काय होईल माझं 3 ब्रोमो 4 मिथाइल हेक्स 3Ne बरोबर ना. ऑप्शन नंबर बी. आलं का लक्षात? हां. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 47. इथं काय झालं? इथं पाणी सांगलं असतं थोडं. सोडवा. काय सांगितलंय? क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करायची आणि मेजर प्रोडक्ट कोणता भेटेल त्याचं नेम सांगायचं. सोडावर रिॲक्शन क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर काढा झाला. त्यानंतर अनहायड्रस फेरस क्लोराईड सोबत त्याची रिॲक्शन म्हणजे त्याचं क्लोरिनेशन करायचं. काय करायचंय? क्लोरिनेशन. तुम्हाला कोणता कंपाऊंड भेटेल? 2 कंपाऊंड भेटते पहा. एक भेटतो मेजर प्रोडक्ट आणि एक भेटतो मायनर. त्यामधला मेजर कोणता आहे तुम्हाला ऑप्शन मधला विचारलेला आहे. सांगा चला. ऑप्शन तरी सांगा. ABCD सोडवायचा प्रयत्न करा. सांगा ऑप्शन नंबर सांगा बरं. ऑप्शन नंबर सी. अजून ऑप्शन नंबर सांगा. सी झाला. अजून वेगळा कोणाचा आहे? डी आहे का? डी कोणाचा आहे? हातवर करा बरं. डी ऑप्शन नंबर डी कोणाचा आहे? डी आहे का कोणा? अरे सी ऑप्शन नंबर कसा होईल बरं? कारण की इथं बेंजिन आहे ना. बेंजिन म्हटल्यावर बेंजिन रिंगला काय आला? डबल बॉन्ड आला ना. इथं तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय पुढं. त्यामुळे ऑप्शन सीचा काही विषयच नाही ना. ऑप्शन सी येणार आहे का? नाही. पहा क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर काढून घेतो आपण. सांगा क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर काय आहे? अगोदर मी काय काढली? बेंजिन रिंग. काय काढली? बेंजिन. त्याला काय लावला? क्लोरीन. हे काय झालं? क्लोरोबेन्झिन. काय झालं? क्लोरोबेन्झिन. आता याची रिॲक्शन जेव्हा पहा क्लोरीन सोबत होती म्हणजेच काय झालं? क्लोरिनेशन झालं. काय झालं? क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस फेरस क्लोराईड बरोबर ना. APCl3. आता तुम्हाला मेजर प्रोडक्ट विचारलेला पहा. यामध्ये तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटत असतात. एक काय भेटतो? एक भेटतो पहा ऑर्थो. इथं क्लोरीन ऑर्थो क्लोरो बेन्झिन. आणि सेकंड काय भेटतो? सेकंडचं नाव सांगा काय? पॅरा क्लोरो बेन्झिन. हा काय आहे? ऑर्थो क्लोरो बेन्झिन. आणि हा काय आहे? पॅरा. म्हणजे पॅरा पोझिशनवर क्लोरीन ॲटम आहे ना. आणि इथं कोणत्या पोझिशनवर क्लोरीन ॲटम आहे? ऑर्थो. आता कधी पण लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही बेन्झिन रिंगच्या रिॲक्शन करतात तेव्हा पॅराचा जो प्रोडक्ट असतो तो प्रोडक्ट मेजर असतो. कोणता? पॅरा. म्हणजे पॅरा पोझिशनवर तुम्हाला जो प्रोडक्ट भेटणार आहे तो प्रोडक्ट कसा असणार आहे? मेजर. आणि ऑर्थोचा पोझिशन ऑलवेज कसा असतो? मायनर असतो. कसा असतो? मायनर. जेव्हा कधी पण तुम्ही रिॲक्शन करणार क्लोरोबेन्झिनचे बरोबर तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटणार. एक ऑर्थो पोझिशनचं भेटणार आणि एक कोणता भेटणार? पॅरा पोझिशनचं. त्यामध्ये जो पॅरा पोझिशनचा जो प्रोडक्ट असतो तो कसा असतो? मेजर असतो. कसा असतो? मेजर. म्हणजे हा प्रोडक्ट कसा झाला? मायनर बरोबर. आणि हा कसा झाला? मेजर. म्हणजेच ऑप्शन नंबर सांगा बरं आता. ऑप्शन नंबर डी. फक्त ही बेन्झिन रिंग अशी होती ना म्हणजे मी सरळ काढली ती फक्त कशी केली अशी. आलं का लक्षात? हा चला हे लक्षात आलं तुम्हाला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 48 सोडवा बरं. सोडवा चला. 48 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाईड द सबस्टन्स CS इन द फॉलोइंग रिॲक्शन. हा रिॲक्टंट तुम्हाला सांगायचा काय ऑप्शन मध्ये. जेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर मला याचं नाव सांगा काय, त्याच्यानंतर हा सांगा रिॲक्टंट. याचं नेम सांगा बरं काय. बेन्झिन रिंगला जेव्हा OH ग्रुप असतो त्याचं नेम काय असतं सांगा. त्या कंपाऊंडचं नेम काय असतं? बेन्झिन रिंगला OH ग्रुप आहे. कोणता? OH फंक्शनल ग्रुप. बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला कोणता ग्रुप आहे? फंक्शनल OH. तेव्हा त्याचं नाव काय असतं सांगा. काय असतं सांगा. काय म्हणते त्याला? फिनॉल म्हणतात. काय म्हणतात? फिनॉल. शब्द ऐकला असेल ना फिनॉल. त्याला काय म्हणतात? फिनॉल. म्हणजे याचं नाव काय झालं सांगा. आता फिनॉल पासून OH काय आहे? फिनॉल फंक्शनल ग्रुप. 2 नंबरच्या पोझिशनला काय आहे? नायट्रोजन आहे. ही पोझिशन किती नंबर झाली? 4. ही किती नंबर झाली? 6 बरोबर. म्हणजे याचं नाव काय झालं? 2 4 6. किती ग्रुप आहेत नायट्रोजे? 3 आहेत. किती इथं? 3. त्याच्यामुळे काय म्हणलं मी? ट्राय नायट्रो बरोबर. ट्राय नायट्रो फिनॉल. हे काय? IUPAC नेम याचं. आलं का लक्षात? ट्राय नायट्रो फिनॉल. म्हणजेच 2 4 6 ट्राय नायट्रो फिनॉल. हे याचं काय आहे? केमिकल म्हणजे IUPAC नेम आहे. आता हा प्रोडक्ट आपल्याला तयार झालेला आहे बरोबर. आता ह्या कशापासून तयार होतो ते पाहायचंय. सांगा ऑप्शन मध्ये काय घेऊ मी? ऑप्शन नंबर सी घेऊ का? 2 4 6 ट्रायक्लोरो नायट्रो
क्लोरो नायट्रो बेन्झिन हा, आणि ऑप्शन नंबर डी काय 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. आता इथं ट्राय क्लोरो दिलंय बरोबर, त्याच्यानंतर नायट्रो पण बेन्झिन दिलंय. आता मला सांगा हा नायट्रो द्यायची गरज होती की नाही ना, म्हणजेच मला ऑप्शन नंबर डी घ्यावं लागेल पहा का 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. जर मी इथं फक्त OH च्या जागेवर जर क्लोरीन घेतला तर हे नाव झालं काय झालं 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन, ऑप्शन नंबर डीचं. त्याला जर तुम्ही वॉर्म केलं H2O चे याच्यात तर काय भेटत सांगतो तुम्हाला. काय घेतलंय मी, सेकंड पोझिशनला नायट्रो, फोर्थ पोझिशनला नायट्रो आणि 6 पोझिशनला काय नायट्रो. हे स्ट्रक्चर कशाचं आहे 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिनचं बरोबर. आता याला काय केलं मी वॉर्म केलं, काय केलं इन प्रेझेन्स ऑफ H2O, कशाच्या प्रेझेन्स मध्ये H2O. काय झालं हा हायड्रोजन आहे बरोबर, हा हायड्रोजन कोणाला घेऊन गेला क्लोरीनला बरोबर, आणि हा OH कुठे जाऊन बसला क्लोरीनच्या जागेवर बरोबर ना. म्हणजे Cl च्या जागेवर काय आला इथं आता OH, काय आला OH, म्हणजेच मला हे कंपाऊंड भेटलं बरोबर. आता कशापासून भेटलं आलं लक्षात, कशापासून 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन आलं लक्षात. म्हणजेच ऑप्शन नंबर काय आहे डी, काय आहे ऑप्शन नंबर डी. आता पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन येणार आहे का, नाही पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन मध्ये फक्त एकच नायट्रोजन ग्रुप आहे बरोबर. त्याच्यानंतर ऑर्थो मध्ये पण कोणता एकच नायट्रो ग्रुप आहे. त्याच्यानंतर इथं फक्त नायट्रो नव्हतं पाहिजे बरोबर, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर काय येईल डी येईल. सोडवा हे चला. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज डिफिकल्टी इन ब्रेकिंग द कार्बन क्लोरीन बॉन्ड. सांगा कोणतं कंपाऊंड असे त्यामध्ये म्हणजे अवघड आहे कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक करणं. सांगा कोणतं कंपाऊंड आहे. सांगा कोणतं येईल, सी, ऑप्शन नंबर सी का. त्याच्यानंतर सांगा अजून तुम्हाला एकदा ऑर्थो मेटा पॅरा ह्या पोझिशन माहिती आहे कोणकोणत्या येतात. 1-2 पोझिशन कोणती असती ऑर्थो बरोबर, त्याच्यानंतर 1-3 पोझिशन काय असती मेटा, कोणती असती मेटा, आणि 1-4 पोझिशन कोणती असती पॅरा असती. आलं लक्षात. हा सांगा तर यामध्ये कोणता का म्हणजे कंपाऊंड असे त्यामध्ये कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड तोडणं डिफिकल्ट म्हणजे अवघड आहे. सांगा कोणतं कंपाऊंड आहे, सांगा ऑप्शन नंबर सांगा. आपा जो मेटाचा जो प्रोडक्ट असतो हा, मेटाचं जे कंपाऊंड असतं त्या कंपाऊंड मध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड तोडणं कसं असतं डिफिकल्ट असतं. कसं असतं डिफिकल्ट, म्हणजेच माझं ऑप्शन नंबर काय होईल बी. आता मेटा नायट्रोक्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर कसं होईल सांगा बरं. हा काय झाला क्लोरोबेन्झिन, हा काय झाला क्लोरो. याची मेटा पोझिशन कोणती झाली 1-2, कोणती झाली सॉरी 1-3, कोणती झाली 1-3. 1-2 पोझिशन कोणती झाली ऑर्थो, 1-3 कोणती झाली मेटा, आणि 1-4 कोणती झाली पॅरा. मला कोणता पाहिजे आहे मेटा नायट्रोक्लोरो बेन्झिन, म्हणजे इथं नायट्रो ग्रुप पाहिजे बरोबर. म्हणजेच या कंपाऊंड मध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड तोडणं काय आहे डिफिकल्ट आहे, काय आहे डिफिकल्ट. आलं लक्षात. हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 सोडवा बरं. Which from following properties is not identical for enantiomers. कोणती प्रॉपर्टी आयडेंटिकल नाही पा इनॉन्शिमर मध्ये सांगा. म्हणजे बाकीचे 3 कसे येतात आयडेंटिकल येतात, एक कशी आयडेंटिकल नाहीये पा ती कोणती सांगा. सांगा तर एखादी कोणती तरी सांगा ना. सांगा ऑप्शन नंबर सांगा. मेल्टिंग पॉइंट नाही का, डेन्सिटी नाही का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही का, साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन नाही. सांगा कोणती येईल सांगा. गोळ्या तरी आण नसलेत काही तरी सांगा कोणते. साइन ऑफ बरोबर ना, ऑप्शन नंबर डी काय आहे साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन. हे जे बाकीचे 3 आहेत ना मेल्टिंग पॉइंट डेन्सिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे कसे येतात आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल कोणती नाही साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन, ही कशी नाही आयडेंटिकल. कारण की 2 प्रकारचे साइन असतात, एक असतं पॉझिटिव्ह आणि कोणतं असतं निगेटिव्ह. जे पॉझिटिव्ह असतं त्याला म्हणतात डेक्स्ट्रो रोटेटरी आणि निगेटिव्ह असतं त्याला काय म्हणतात लिओ रोटेटरी. म्हणजे दोन वेगवेगळे म्हणजे आयडेंटिकल नसतात पहा दोन्ही कंपाऊंड मध्ये. आलं लक्षात. हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 51 चला. विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्यूल एक्झिबिट लोएस्ट डायपोल मुवमेंट. सांगा ह्याच्यात सगळ्यात कमी डायपोल मुवमेंट कशाची सांगा बरं. ऑप्शन नंबर
ए ची काय आहे कमी डायपोल मुवमेंट सगळ्यात. सांगा ऑप्शन नंबर काय आहे? आता एक तर ऑप्शन नंबर ए असणार किंवा ऑप्शन नंबर काय असणार डी असणार. मग ए आणि डी मध्ये कोणतं सांगा. ए का डी कन्फर्म सांगा. ऑप्शन नंबर ए. मला सांगा बरं जसं मॉलिक्युलर वेट वाढतं बरोबर तसं बॉइलिंग पॉईंट वाढतो का कमी होतो? वाढतो. मॉलिक्युलर वेट वाढलं किंवा मॉलिक्युलर मास वाढलं तर बॉइलिंग पॉईंट काय होत असतो वाढत असतो पहा. मग तसंच असतं जसं तुमचा मॉलिक्युलर वेट वाढणार तसंच तुमची डायपोल मुवमेंट काय होते वाढत चालते. काय होते वाढत चालते. मग यामध्ये सगळ्यात कमी मॉलिक्युलर वेट कशाचं आहे? फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन मध्ये फ्लोरीनचं आहे. फ्लोरीनचं आहे ना सगळ्यात कमी कशाचं आहे फ्लोरीन, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमिन आणि त्याच्यानंतर काय आहे आयोडीन आहे. म्हणजेच माझं फ्लोरोमिथेन याचं काय झालं सगळ्यात कमी डायपोल मुवमेंट. सगळ्यात कमी डायपोल मुवमेंट कसा झाला फ्लोरोमिथेनचा. आलं लक्षात. त्याच्यानंतर 52 विच फ्रॉम द फॉलोइंग अल्किल हॅलाइड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आता हे सांगा आत्ता सांगितलं जसं जसं मॉलिक्युलर मास वाढतं मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट तसा बॉइलिंग पॉईंट वाढतो का कमी होतो? वाढतो. म्हणजेच मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त कशाचा आहे आयोडीनचा आहे. कशाचा आहे आयोडीन. म्हणजे जो मिथाइल आयोडाइड आहे तो काय होईल हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. का लक्षात आलं ना? विथ इन्क्रीजिंग द मॉलिक्युलर मास बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 53 आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्युलर फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड. झालेला क्वेश्चन आहे ना आपला काय 2-iodine 3-methyl ब्युटेन. ऑप्शन नंबर 3 हे झालेलं आपलं. त्यानंतर हे गेलं करेक्ट ऑर्डर विचारलेली पहा. हा काय पॅरा नायट्रो म्हणजे पॅरा पोझिशनला काय आहे नायट्रो आणि क्लोरोबेन्झिन. हा काय आहे ऑर्थो पोझिशन ऑर्थो पॅरा डायनायट्रो क्लोरोबेन्झिन. आणि त्याच्यानंतर 2, 4 आणि 6 2, 4 आणि 6 नंबरला काय नायट्रो ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर काय आहे क्लोरीन म्हणजे 2, 4, 6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झिन आहे बरोबर. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कशाची सांगायची मला? हे 3 कंपाऊंड दिलेत ना ऑप्शन मध्ये दिलेलं आहे पहा. रिएक्टिव्हिटी विचारलेली म्हणजे सगळ्यात फास्ट रिएक्शन कोणत्या कंपाऊंडची होईल यामध्ये सांगा. कोणते होईल? पॅरा पोझिशनची होईल ऑर्थो पॅराची होईल का ऑर्थो मेटा पॅराची होईल? सांगा कशाची होईल सांगा. ऑप्शन नंबर सांगा. सांगा ऑप्शन नंबर बी. अजून ऑप्शन नंबर ए. अजून झालं. अजून ऑप्शन नंबर डी झालं. अजून सी राहिला. सी आहे कोणाचा? सी झाला म्हणजे झालंच. सी नाही कोणाचा? आता पहा सगळ्यात जास्त नायट्रो ग्रुप कोणत्या कंपाऊंड मध्ये बरं? सगळ्यात जास्त नायट्रो ग्रुप कोणत्या कंपाऊंड मध्ये ए बी सी मध्ये सांगा. सगळ्यात जास्त NO2 ग्रुप कशात आहेत? कंपाऊंड नंबर 3. इथं नायट्रो ग्रुप किती एकच आहे ना. इथं किती आहे 1. इथं किती इथं 2 आहेत आणि इथं किती इथं 3 आहेत ना. आणि हा जो नायट्रो ग्रुप आहे पहा त्याला काय म्हणतात असतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग का विथड्रॉइंग म्हणतात. काय म्हणतात सांगा. हा जो नायट्रो ग्रुप आहे ना याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतात का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतात सांगा. काय म्हणतात? याला म्हणतात इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन काय देणारा बरोबर. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे काय इलेक्ट्रॉन घेणारा बरोबर ना. आता जितके जास्त नायट्रो ग्रुप आहेत तितकी त्याची रिएक्टिव्हिटी काय होणार आहे जास्त होणार आहे. म्हणजे तितकाच तो कंपाऊंड जास्त क्रियाशील काय त्याच्यावर जितके नायट्रोजन ग्रुप जास्त तितकाच तो कंपाऊंड कसा आहे जास्त रिएक्टिव्ह आहे बरोबर. म्हणजेच यामध्ये थर्ड कंपाऊंड काय सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर काय सेकंड आणि त्याच्यानंतर काय फर्स्ट. म्हणजे रिएक्टिव्हिटीची ऑर्डर कशी येईल थर्ड सेकंड आणि फर्स्ट. अलग लक्षात. कशामुळं? नायट्रो ग्रुपमुळं. कशामुळं? नायट्रो. कारण की नायट्रो ग्रुप कसा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे पहा. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते पहा. देण्याची असते का नाही. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ अ कंपाऊंड. सांगा करेक्ट ऑर्डर सांगायची. डिक्रीजिंग बॉइलिंग पॉईंट म्हणजे सगळ्यात अगोदर हायेस्ट बॉइलिंग पॉईंट येईल त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लोएस्ट आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी. सांगा. आता मला सांगा इथं क्लोरीन किती आहे 1 आहे बरोबर. इथं ब्रोमिन किती आहे 1च आहे. इथं पण ब्रोमिन किती आहे 1च आहे. इथं ब्रोमिन किती आहे बरं 3. मी काय सांगितलं तुम्हाला
एखाद्याचा मॉलिक्युलर मास जितका जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट काय जास्त. आता इथं 3 ब्रोमिन ऍटम आहेत म्हणजे त्याचा मॉलिक्युलर मास सगळ्यात जास्त असेल ना, म्हणजेच माझं ऑप्शन नंबर काय येईल सीएल. मला बाकीची पाहायची गरज आहे का नाही, म्हणजे फर्स्ट वरूनच माझं लक्षात येते. अलग लक्षात ऑप्शन नंबर काय 3, म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असेल त्याच्यापेक्षा याचा कमी, त्याच्यापेक्षा याचा कमी, त्याच्यापेक्षा याचा कमी. हे साईन आलं लक्षात. हे साईन म्हणजे काय इन्क्रीजिंग म्हणजे डिक्रीज कमी कमी होत जातं. त्याच्यानंतर सांगा व्हॉट इज द आययुपीसी नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. काढा बरं आययुपीसी नेम. आययुपीसी नेम काढा चला. वही पेन घ्यायचं चला. आययुपीसी नेम सांगायचं. सगळ्यात अगोदर हे कंपाऊंड स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये लिहून घ्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. किंवा असं पण सोडवतो येतं पण स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून तुमच्या जास्त लक्षात येईल. घ्या इथं क्लोरीन घेतला, इथं CH घ्या, इथं कोणता येईल CH3 बरोबर. इथं काय येईल C बरोबर, इथं काय येईल CH3. त्याच्यानंतर इथं CH आणि इथं काय येईल CH3. असं लिहिलं का सरळ स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये. हां आता मला सांगा डबल बॉन्ड कुठून जवळ पडेल बरं. डबल बॉन्ड इथपासून गेल्यावर जवळ पडेल का इथपासून गेल्यावर जवळ. सगळ्यात अगोदर प्रायोरिटी कशाला द्यायची डबल बॉन्डला. कशाला डबल बॉन्ड. त्याच्यानंतर क्लोरीन ब्रोमिन आयोडीन हे पाहायचं. डबल बॉन्ड कुठपासून जवळ पडेल इथपासून बरोबर ना. म्हणजेच मी नंबरिंग कुठपासून देणार पलीकडून सांगा. नंबरिंग 1 नंबर बरोबर, 2 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 5 बरोबर ना. 5 नंबर इथंच देणार ना, इकडे द्यायचा का नाही. हा क्लोरीन ग्रुप आहे, हा कार्बन आहे का नाही. सांगा आता क्लोरीन ग्रुप किती नंबरला आहे. सगळ्यात अगोदर मी क्लोरो येईल ना, म्हणजेच क्लोरीन ग्रुप किती नंबरला आहे 1 2 3 4. म्हणजेच काय लिहू मी 4 क्लोरो, 4 क्लोरो बरोबर ना. त्याच्यानंतर मिथाइल ग्रुप किती नंबरच्या कार्बन ॲटमला आहे 1 2 3. मिथाइल ग्रुप किती नंबरच्या याला 3, म्हणजेच 3 मिथाइल बरोबर. क्लोरीन झाला, मिथाइल ग्रुप झाला. त्याच्यानंतर किती कार्बनची चेन आहे सांगा बरं. किती आहे 1 2 3 4 5. किती कार्बनची चेन आहे 5. त्याच्यामुळे मी काय म्हणणार पेंट, काय म्हणणार पेंट. आणि डबल बॉन्ड किती नंबरला आहे 2 नंबरला आहे. डबल बॉन्ड किती नंबरला आहे 2. त्याच्यामुळे 2ENE. म्हणजे हे काय झालं माझं कंपाऊंडचं आययुपीसी नेम. सांगा ऑप्शन नंबर काय येईल 4 क्लोरो 3 मिथाइल पेंट 2NE. म्हणजे आलं लक्षात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 57 घ्या चल. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अलायलिक हॅलाइड. यामध्ये अलायलिक हॅलाइड कोणता कंपाऊंड नाही सांगायचं. तुम्हाला चॅप्टरच्या स्टार्टिंगला शिकवलं मी बरोबर ना. व्हिनायलिक हॅलाइड काय असतं, अलायलिक काय असतं, बेन्झायलिक काय असतं सांगा. मला सगळ्यात अगोदर अलायलिक हॅलाइड काय असतं ते सांगा, मग नंतर तुम्ही त्यामधून शोधा. सांगा अलायलिक हॅलाइड म्हणजे कोणतं कंपाऊंड, त्याची डेफिनेशन कशी करता येईल सांगा बरं. सांगा सांगा अलायलिक हॅलाइड म्हणजे काय. अलायलिक हॅलाइड म्हणजे असा हॅलोजन ॲटम बरोबर. म्हणजेच ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे. अलग लक्षात. ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा कशाने जोडलेला पाहिजे डबल बॉन्डनी. अलग लक्षात. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये कोणता नाही ते विचारलंय ना, म्हणजे बाकीचे 3 काय आहेत अलायलिक हॅलाइड. आता याच्यानंतरचा कार्बन ॲटम डबल बॉन्डने जोडलेला आहे का आहे, म्हणजे हा काय आहे अलायलिक हॅलाइड. हा काय आहे अलायलिक हॅलाइड आहे पा. याच्यानंतर हा कार्बन ॲटम जो हॅलोजन ॲटमला जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम डबल बॉन्डला जोडलेला आहे का आहे ना. त्याच्यामुळे हा पण काय आहे अलायलिक हॅलाइड आहे बरोबर. त्याच्यानंतर ऑप्शन 3 मध्ये पहा जो कार्बन ॲटम हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा जोडलेला आहे का नाही ना, म्हणजेच हा काय अलायलिक हॅलाइड नाही पहा. ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन सी आपलं बरोबर. आता ऑप्शन डी मध्ये पहा बरं. ऑप्शन डी म्हणजे ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन डबल बॉन्ड जोडलेला आहे का तो पण नाही. म्हणजे इथं टायपिंग मिस्टेक झाली असेल पहा. म्हणजे ऑप्शन सी पण नाही आहे ऑप्शन डी पण नाही, दोन्ही पण नाही. आता यामध्ये सी आणि डी कारण की ऑप्शन सी पण अलायलिक हॅलाइड नाहीये आणि ऑप्शन डी पण नाहीये. त्यांनी कोणता नाही ते विचारलंय. फक्त ए आणि बी अलायलिक हॅलाइड आहेत पहा ना. मी काय सांगितलं तुम्हाला अलायलिक हॅलाइड म्हणजे काय. इथं दोन्ही मध्ये कंडिशन फॉलो होते का सांगा बरं. ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे. इथं सी आणि डी मध्ये आहे का नाही. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर कोणते येतील ऑप्शन 3 and 4 याचं उत्तर असं. हे टायपिंग मिस्टेक झाली असं काही नाही.
हे अलग लक्षात काय आहे? अलायलिक हॅलाइड काय असतं. त्याच्यानंतर व्हिनायलिक हॅलाइड काय असतं सांगा बरं. हे जे एक्झाम्पल हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, व्हिनायलिक हॅलाइड. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे तोच कार्बन डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे. ती पोझिशन कोणती झाली, विनायलिक. कोणती झाली, विनायलिक. आणि अलायलिक म्हणजे काय, ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डला जोडलेला पाहिजे. सांगा त्याच्यानंतर ही रिॲक्शन आहे, सोडवा बरं. काय इथेनॉल घेतलाय, इथेनॉलची रिॲक्शन कशासोबत केली, SOCl2. SOCl2 म्हणजे काय, SOCl2 चं नाव सांगा बरं काय. आपण पाहिलं ना रिॲक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये अल्कोहोलची रिॲक्शन केली होती, अल्किल हॅलाइड प्रिपेअर केला होता. सांगा SOCl2 चं नाव काय आहे, SOCl2 चं नाव काय सांगा ना. सांगितलं होतं ना तुम्हाला. SOCl2 म्हणजे काय, थायोनाइल क्लोराइड. SOCl2 म्हणजे काय, थायोनाइल क्लोराइड. त्याची जर रिॲक्शन तुम्ही अल्कोहोल सोबत केली तर तुम्हाला काय भेटतं, अगोदर अल्किल हॅलाइड. काय भेटतो, अल्किल हॅलाइड. म्हणजे माझा तो एक्स प्रोडक्ट असेल तो काय असणार, इथाइल क्लोराइड. काय असेल, इथाइल क्लोराइड. परत त्याची रिॲक्शन कशासोबत करायची, मॅग्नेशियम सोबत. कशासोबत करायची, मॅग्नेशियम. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर मला वाय प्रोडक्ट भेटणार, बरोबर. त्याची रिॲक्शन परत मला अमोनिया सोबत करायची. कशासोबत, अमोनिया. मग मला प्रोडक्ट कोणता भेटणार, झेड. मग ते झेड प्रोडक्टचं तुम्हाला काय विचारलंय, नेम विचारलंय. सोडवा बरं, सोडवायचा प्रयत्न करा. सांगा बरं ऑप्शन नंबर काय येईल. इथं अल्किल हॅलाइड तयार झाला, बरोबर. इथं मॅग्नेशियम आला आणि लास्टला अमोनिया सोबत रिॲक्शन झाल्यावर काय तयार होईल, मग काय तयार होईल सांगा. ऑप्शन नंबर इथाइल क्लोराइड का, ऑप्शन नंबर डी. सोडवलंय का, ऑप्शन नंबर काय, डी बरोबर आहे. कोणी सोडवलं बरं, सोडवलंय का, सोडवलंय का ठोका आणलाय, ठोकाच आणला ना. पहा सोडू. इथेनॉलचं स्ट्रक्चर सांगा काय, CH3 CH2 OH. हा काय झाला, इथेनॉल. काय झाला, इथेनॉल. सांगा त्याची रिॲक्शन कशा सोबत करायची, थायोनाइल क्लोराइड म्हणजेच काय, SOCl2. बरोबर ना, SOCl2. हिट. मी तुम्हाला सांगितलं होतं ना थायोनाइल क्लोराइड काय असतं, थायोनाइल क्लोराइड. काय सांगितलं होतं, थायो म्हणजे काय, सल्फर. थायो म्हणजे काय, सल्फर. नील म्हणजे काय, ऑक्सिजन. नील म्हणजे काय, ऑक्सिजन. आणि क्लोराइड म्हणजे काय, Cl2. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय झाला, SOCl2. आता याची जेव्हा तुम्ही रिॲक्शन करतात तेव्हा तुम्हाला काय भेटतं, CH3 CH2Cl. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला, इथाइल क्लोराइड. काय भेटला, इथाइल क्लोराइड. बाहेर काय काय पडलं बरं या रिॲक्शन मध्ये सांगा, SO2 प्लस HCl. हे काय येतं, बाय प्रोडक्ट. हे काय येतं, बाय प्रोडक्ट. आता तुम्हाला जेव्हा CET ला तुम्ही क्वेश्चन सोडवणार आहेत तेव्हा बाय प्रोडक्ट लिहायची काही गरज आहे का, नाही. हे फक्त बोर्डला लिहायचे, बोर्डच्या पेपरला. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, याची रिॲक्शन परत कशासोबत केली, मॅग्नेशियम. कशासोबत केली, मॅग्नेशियम. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सांगा आता काय तयार होईल, CH3 CH2 Mg. काय झाला, इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. काय तयार झाला हा, इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. परत त्याची रिॲक्शन कशा सोबत करायची मला सांगा, कशा सोबत करायची, अमोनिया सोबत. याची रिॲक्शन कशा सोबत करायची, अमोनिया. म्हणजेच काय, NH2 आणि H. NH3 आहे ना, मी NH2 आणि H लिहिला, बरोबर. आता काय होईल, हा NH2 अटॅक करेल पा कशावर, मॅग्नेशियमवर. आणि हायड्रोजन कशावर अटॅक करेल, हा CH2 वर, बरोबर. म्हणजेच मला तयार काय होईल, CH3 प्लस Mg इकडं Cl आणि इथं NH2. हे बाय प्रोडक्ट आहेत पा. सांग याचं नाव काय आहे, दोन कार्बनचे पॅरेंटला काय म्हणतात, इथेन. काय म्हणतात, इथेन. म्हणजेच मला लास्ट झेड जो प्रोडक्ट आहे तो काय भेटला, इथेन. काय भेटला, इथेन. आता तुम्ही इथं जर अमोनिया सोबत रिॲक्शन केलं तुम्ही अमाइन तयार करताना बरं का, अमाइन तयार होतो का, नाही. लक्षात ठेवा तेवढं फक्त. जेव्हा अमोनिया सोबत रिॲक्शन करतात तिथं अमाइन तयार होत नाही, तिथं अल्केन तयार होतो. म्हणजेच ऑप्शन नंबर डी पा, इथेन. त्याच्यानंतर सोडो, विच फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन इज नॉट पॉसिबल फॉर बेंझिन ड्यू टू रिव्हर्सिबल नेचर. कोणती रिॲक्शन रिव्हर्सिबल होत नाही सांगा.
हायड्रोजनेशन रिव्हर्सिबल होत नाही का, क्लोरिनेशन होत नाही का, ब्रोमिनेशन होत नाही का, आयोडिनेशन होत नाही? सांगा कोणती रिॲक्शन आहे ती रिव्हर्सिबल होत नाही, म्हणजे परत बॅकला जात नाही? कोणती? ऑप्शन डी. अजून सांगा ऑप्शन सांगा. सगळे जेवण करून आलेत ना? का श्रावणचा उपवास तर धरला नाही ना कोणी? तसं काही नाही ना? हा का मला वाटलं श्रावणचा उपवास धरलाय सगळे असे. थोडं नीट बसा बरं फ्रेश मध्ये. झोपला काय तू? थोडं फ्रेश मध्ये बसा सगळे. मला असं वाटायला लागलं तुम्ही श्रावणचा उपवास धरला काय, पण सगळे असे गळून गेलेत. तसं काही नाही ना? उपवास धरायचं वय नाही आपला आता. तरुण पण उपवास धरत नसतील माहिती ना? सगळे म्हातारे झाले मग उपवास चालू करतात. सांगा कोणती रिॲक्शन रिव्हर्सिबल नाही? कोणती नाही? आयोडिनेशन. बरोबर. कधी पण लक्षात ठेवायचं, हायड्रोजनेशन हे रिव्हर्सिबल रिॲक्शन असते पाप. त्याच्यानंतर क्लोरिनेशन पण असते आणि ब्रोमिनेशन पण असते. पण आयोडिनेशन जी रिॲक्शन आहे ती कधीच रिव्हर्सिबल होत नाही. ही रिॲक्शन कशी असते? रिव्हर्सिबल. आयोडिनेशन ही जी रिॲक्शन आहे ती कशी असते? इरिव्हर्सिबल. लक्षात ठेवायचं. हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 60 घ्या. चला. विच अमंग द फॉलोइंग रिएक्शन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड? आता हे रिएक्शन भरपूर वेळा झाले आपल्याला, 10 ते 12 वेळा झाले असेल कमीत कमी. सांगा अल्किल फ्लोराइड रिएक्शन जी प्रिपेअर करण्याची आहे त्या रिएक्शनचं नेम काय विचारलेलं आहे? सांगा कोणती? शॉर्ट्स रिएक्शन. बरोबर आहे. कोणती आहे? शॉर्ट्स रिएक्शन. दोन रिएक्शन पाहिल्या आपण, एक पाहिली शॉर्ट्स रिएक्शन आणि एक कोणती पाहिली? फिंकलस्टाईन रिएक्शन. फिंकलस्टाईन रिएक्शन मध्ये अल्किल आयोडाइड तयार होतो. बरोबर. आणि शॉर्ट्स रिएक्शन मध्ये काय तयार होतं? अल्किल फ्लोराइड तयार होतं. सांगा शॉर्ट्स रिएक्शन मध्ये काय घेतलं? अल्किल हॅलाइड. त्याच्यासोबत कशाची रिएक्शन केली? सिल्वर फ्लोराइड. काय भेटलं मला? अल्किल फ्लोराइड प्लस AgX. अशीच रिएक्शन होती ना? ही रिएक्शन कोणती आहे? शॉर्ट्स रिएक्शन. म्हणजेच ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर सोडवा. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू स्टेटमेंट रिगार्डिंग इनआयन्शुमर? आता इनआयन्शुमर जर तुम्ही वाचलं असलं तर याचा आन्सर देता येईल तुम्हाला. सांगा कोणतं स्टेटमेंट बरोबर नाही इनआयन्शुमर साठी? सांगा मला एकदा सांगा. इनआयन्शुमर हे सुपर इम्पोजिबल असतात का नॉन सुपर इम्पोजिबल असतात? कसे असतात सांगा? नॉन सुपर इम्पोजिबल. म्हणजेच ऑप्शन नंबर सी आपलं काय येईल? बरोबर येईल. इथं काय सांगितलं? इनआयन्शुमर आर सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. इनआयन्शुमर कसे असतात? नॉन सुपर इम्पोजिबल असतात. बरोबर ना? बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहेत. इनआयन्शुमर हॅव आयडेंटिकल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यांचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो कसा असतो? सेम असतो. बरोबर. त्याच्यानंतर इनआयन्शुमर्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज पण काय असतात? सेम असतात. त्याच्यानंतर इनआयन्शुमर्स हॅव इक्वल बट अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. त्याच्यावर ऑप्टिकल रोटेशन ती इक्वल असतं किंवा अपोजिट पण असतं. आलं लक्षात? म्हणजे इनआयन्शुमर जे असतात ते कसे असतात? नॉन सुपर इम्पोजिबल असतात. कसे असतात? नॉन सुपर इम्पोजिबल. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर सी काय होईल? करेक्ट होईल. पहा त्याच्यानंतर ऑप्शन पहा क्वेश्चन नंबर 62. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन व्हेन क्लोरोबेन्झीन इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटिक नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड. करा बरं. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायची तुम्हाला. कशासोबत करायची? नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड. सांगा आत्ता आपण रिएक्शन केली होती तिची. सांगा काय घेतला मी? क्लोरो बेन्झीन. बरोबर ना? हा काय आहे? क्लोरोबेन्झीन. याची रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायची सांगितली? कॉन्सन्ट्रेटिक नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड. मी तर काय लिहिलं? कॉन्सन्ट्रेटिक नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड याच्या प्रेझेन्स मध्ये करायचं. सांगा काय तयार होईल? दोन प्रोडक्ट भेटतात पहा. सांगा एक कोणता भेटल? एक कोणता भेटेल सांगा? एक कोणता? पॅरा पोझिशनला कोणता ग्रुप जाईल? नायट्रोजन जाईल. कोणता जाईल? नायट्रो ग्रुप. पॅरा पोझिशनला कोणता ग्रुप जाईल? नाईट. आणि दुसरा जो भेटल तो कोणत्या पोझिशनला नायट्रो ग्रुप जाईल? ऑर्थो पोझिशनला. कोणत्या? ऑर्थो म्हणजे 2 नंबरची.
आता यामध्ये मेजर कोणता आहे मायनर कोणता आहे सांगा बरं. पहिला कोणता मेजर, म्हणजे हा ही पोझिशन कोणती पेर आहे ना, त्याच्यामुळे हा प्रोडक्ट कसा होईल मेजर होईल. कसा होईल मेजर. आणि हा कसा होईल मायनर. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारलाय, तुम्हाला प्रोडक्टचे नाव विचारलेले आहेत बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर सी पहा बरं काय, मिक्सचर ऑफ 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन. याचं काय नाव आहे 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन अँड 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन. म्हणजे माझं ऑप्शन नंबर काय बरोबर येईल सी. म्हणजे आपल्याला मिक्सचर भेटत आहे दोन कंपाऊंडचं. याची रिएक्शन केल्यानंतर काय भेटतं, एक भेटतं 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन आणि 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन बरोबर ना. हा त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 63. व्हॉट इज द मोस्ट कॉमनली यूज रेफ्रिजरंट फ्रिऑन 12 सांगा. म्हणजे फ्रिऑन 12 जे त्याचं नाव विचारलेलं आहे काय सांगा. त्याचा आययुपीसी नेम दिले आहेत किंवा कॉमन नेम दिले आहे सांगा. फ्रिऑन ऐकलाय कधी शब्द फ्रिऑन 12 शब्द ऐकलाय कधी, काय असतं त्याचं आययुपीसी नेम काय असतं सांगा बरं. त्याचं आययुपीसी नेम असतं डायफ्लोरोमिथेन. काय असतं डायफ्लोरोमिथेन. म्हणजेच त्याचं कसं काढता येईल सांगा. मिथेन म्हणजे एकाच कार्बनचं बरोबर आहे. डायफ्लोरो म्हणजे एकाच कार्बनवर 2 क्लोरीन ॲटम बरोबर, आणि त्याच कार्बन ॲटमवर 2 फ्लोरीन ॲटम. हे स्ट्रक्चर कशात झालं डायफ्लोरोमिथेन. आलं लक्षात. यालाच काय म्हणतात फ्रिऑन 12. आलं लक्षात. हे काय त्याचं आययुपीसी नेम हे डायफ्लोरोमिथेन. सोडवा चला. व्हॉट इज द मोलर मास विचारले पहा प्रोडक्ट. तुम्हाला एक रिएक्शन दिलेली अगोदर ती रिएक्शन करायची. रिएक्शन केल्यानंतर जो तुम्हाला प्रोडक्ट भेटन त्या प्रोडक्टचं तुम्हाला काय विचारलेलं आहे मोलार मास. काय विचारलंय मोलार मास. सांगा रिएक्शन कोणती करायची सांगा अगोदर. हायड्रोकार्बन व्हेन 2 moles ऑफ मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ लार्ज एक्सेस ऑफ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय करायचे मिथाइल ब्रोमाइड घेतला तुम्ही, काय घेतला मिथाइल ब्रोमाइड CH3Br. त्याची रिएक्शन सोडियम मेटल सोबत करायची. कस सोबत सोडियम मेटल. त्या रिएक्शनचा नियम काय सांगा बरं. आपण पाहिली ती रिएक्शन सोडियम मेटल सोबत अल्केनची रिएक्शन केली त्यांनी रिएक्शनचा नियम काय बरं सांगा. कोणती रिएक्शन आहे ऊज रिएक्शन. कोणती आहे ऊज रिएक्शन. त्या रिएक्शनचा नियम काय आहे ऊज रिएक्शन. त्यामध्ये तुम्हाला अल्केन भेटत असतो. काय भेटत असतो अल्केन. आणि जो अल्केन भेटणार आहे त्या अल्केनचं तुम्हाला काय विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये मोलार मास. काय विचारलंय मोलार मास. सांगा मिथाइल ब्रोमाइड घेतला. काय घेतला मिथाइल ब्रोमाइड. आता मिथाइल ब्रोमाइडचे 2 मोल्स घ्यायचे सांगितले. किती घ्यायचे सांगितले 2. म्हणजे मला रिएक्टंट किती घ्यावं लागतील 2. याची रिएक्शन मला सोडियम सोबत करायची. कस सोबत सोडियम. मिथाइल ब्रोमाइड मी कितीदा घेतलाय 2दा. इथं मी 2 लिहू शकत होतो पण तुम्हाला डायरेक्ट ते समजलं नसतं. फक्त काय बाहेर पडणार आहे ते सांगतो. सांगा इन प्रेझेन्स ऑफ कस सोबत रिएक्शन करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इतर बरोबर ना. ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये काय करायची रिएक्शन. काय होईल 2 ब्रोमीन आणि 2 सोडियम काय होईल बाहेर पडतील. अशीच रिएक्शन होते ना ऊज रिएक्शन. म्हणजेच काय भेटत तुम्हाला CH3 प्लस टॉइस ऑफ NaBr. टॉइस ऑफ NaBr काय होईल बाहेर पडेल. याचा नेम सांगा काय आहे इथेन. याचा नेम काय आहे इथेन. म्हणजेच या रिएक्शन मध्ये तुम्हाला जो प्रोडक्ट भेटलेला आहे त्या प्रोडक्टचं तुम्हाला मोलार मास विचारलंय. काय विचारलंय मोलार मास. आता सांगा बरं मोलार मास कसं काढतात. मला कार्बनचा ॲटॉमिक मास सांगा बरं काय आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर काय कार्बनचा 6. काय आहे 6. म्हणजे त्याचं जर डबल केलं तर मला काय भेटतं मोलार मास. काय भेटतं मोलार मास. म्हणजेच कार्बनचं मोलार मास काय झालं 12. काय झालं 12. हायड्रोजनचं किती आहे 1. हायड्रोजनचं किती आहे 1 आहे. कार्बन आणि हायड्रोजनच आहे नाही इथं. कार्बन किती आहे तिथं सांगा 2 येतं. किती इथं 2. म्हणून मी काय केलं 12 × 2 प्लस हायड्रोजन किती आहे तिथं 6. किती इथं 6 × 1 म्हणजे सांगा 12 2 किती 24 अधिक 6 किती आलं उत्तर 30. म्हणजे माझं मोलार मास किती आलं 30 ग्रॅम पर मोल. आलं लक्षात. प्रोडक्टचं मोलार मास कसं काढलं. हा म्हणजेच ऑप्शन नंबर बी.
चला सोडवूया. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ पीस ऑफ डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स? म्हणजेच हॅलोजन ॲटम तुम्ही रिमूव्ह करतात. आता ते प्रायमरी मध्ये अगोदर फास्ट होईल का सेकंडरी मध्ये होईल का टर्शरी मध्ये होईल ते विचारले. आता इथं पण तुम्हाला ऑप्शन चुकीचे दिले जातात. एक तर सगळं असं पलीकडे पाहिजे नाही, सगळं इकडे पाहिजे नाही. हा ऑप्शनच चुकीचे आहेत. अशी ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय, अगोदर सगळ्यात अगोदर काय रिएक्ट होईल? टर्शरी, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर काय? प्रायमरी. आता इथं असं पाहिजे होतं. जर असं असतं तर म्हणजे ऑप्शन नंबर काय आला असतं आपलं? ए. टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी काय लक्षात आहे ना, ते विसरू नका. विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काइन? यामध्ये हॅलो अल्काइन काय सांगा बरं, सोपा प्रश्न आहे आता. सांगा ऑप्शन नंबर सांगा. तुम्हाला फक्त हॅलो अल्काइन म्हणजे काय असतं? ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन काय? ट्रिपल बॉन्ड. त्याला कोणता ग्रुप पाहिजे जोडलेला? हॅलोजन ॲटम. काय पाहिजे? हॅलोजन ॲटम. ऑप्शन नंबर डी का? हा व्हेरी गुड. काय आहे? ऑप्शन नंबर डी. आता मला सांगा बरं, ट्रिपल बॉन्ड तर इथं पण आहे, हा पण हॅलो हॅलो अल्काइन आहे का? हा फक्त अल्काइन आहे. म्हणजेच ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडलेला आहे तोच कार्बन ॲटम ट्रिपल बॉन्डशी जोडलेला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण? हॅलो अल्काइन. बरोबर. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर काय होईल? डी होईल. सोडा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्टेन व्हेन अ मिक्सचर ऑफ मिथाइल ब्रोमाइड and ethyl bromide is treated with sodium metal in presence of dry ether? सांगा. आत्ताची ऊज रिएक्शन आहे ना, आत्ताच पाहिले आपण. सांगा काय घेतलंय? मिथाइल ब्रोमाइड घेतला मी. काय घेतला? मिथाइल ब्रोमाइड. याची रिएक्शन सोडियम सोबत केली. आता याचे सपोज मी 2 मोल घेतले. किती मोल घेतले? 2. आता त्यांनी काय सांगितलंय, याचे म्हणजे 4 ऑप्शन दिलेत ना, ह्या ऑप्शन मधला कोणता प्रोडक्ट तुम्हाला भेटणार नाही. बरोबर. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही रिएक्शन करतात तेव्हा तुम्हाला कोणकोणता भेटतो? प्रोपेन भेटतो, ब्युटेन भेटतो आणि पेंटेन भेटतो. प्रोपेनचं सांगा काय? CH3 CH2 CH3. प्रोपेन पण भेटतो पहा. त्याच्यानंतर ब्युटेन पण भेटतो, CH3 CH2 CH2 CH3. बरोबर. त्याच्यानंतर पेंटेन पण भेटतो. हे काय येतं? प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन हे तिन्ही पण कंपाऊंड भेटतात पहा. कोणत्या रिएक्शन मध्ये? ऊज रिएक्शन मध्ये. कोणत्या रिएक्शन मध्ये? ऊज रिएक्शन मध्ये. फक्त ऊज रिएक्शन मध्ये इथेन भेटत नाही. कोणता प्रोडक्ट भेटत नाही? इथेन. अलग लक्षात. कारण की तुम्हाला मिक्सचर घेताना 2 कंपाऊंडचं घ्यावं लागतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला एक तर 3 कार्बन पेक्षा जास्त चेन भेटणार आहे. 3 पेक्षा कमी भेटते का? नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर काय होईल आपलं? ए. आपल्याला प्रोपेन पण भेटतो, ब्युटेन पण भेटतो आणि पेंटेन पण. तुम्हाला कोणता भेटत नाही ते विचारलंय, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए. सोडो. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म इन द ब्रोमिनेशन ऑफ 2-मिथाइल प्रोपेन. 2-मिथाइल प्रोपेनचं काय केलं? त्यामध्ये ब्रोमिन ऍड केला आपण. काय केला? ब्रोमिन. मग त्यामध्ये तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटणार पहा. त्या 2 प्रोडक्ट मध्ये मेजर कोणता आहे आणि मायनर कोणता आहे ते सांगायचं. कोणता? ऑप्शन नंबर बी. डी. ऑप्शन नंबर डी. अजून ऑप्शन नंबर सी. आता ऑप्शन सी नाही तर डी मधलंच असणार. बरोबर ना. फक्त आता मेजर कोणता आणि मायनर कोणता, कारण की तुम्हाला भेटताना सी पण भेटणार आहे आणि डी पण भेटणार आहे, पण त्यामध्ये मेजर कोणता आहे ते विचारलेलं आहे. सांगा काय करायचंय? 2-मिथाइल प्रोपेन घेतला मी. सांगा स्ट्रक्चर CH3 CH CH3 आणि CH3. हा काय झाला? 2-मिथाइल प्रोपेन. याची रिएक्शन कशासोबत करायची? ब्रोमिन. कशासोबत करायची? ब्रोमिन. म्हणजेच Br2. म्हणजे याचं काय करायचंय? ब्रोमिनेशन. काय करायचंय? ब्रोमिनेशन म्हणजेच ऍडिशन ऑफ ब्रोमिन ऍटम. आता सांगा, आता ब्रोमिन ऍटमची जेव्हा ऍडिशन आहे तेव्हा 2 पोझिशन लावणार. आता हे दोन्ही पण कंपाऊंड कोणते येतं? 2-मिथाइल प्रोपेनच आहेत. बरोबर ना. आता जेव्हा ब्रोमिनची ऍडिशन होती तेव्हा 2 जागे होती. बरोबर. आता कोणकोणत्या जागे होती पहा. फर्स्ट मध्ये हायड्रोजन ऍटम जातो पहा आणि बाहेर काय पडतं? HBr. काय पडतो बाहेर? HBr. त्याच जागेवर काय येतो? ब्रोमिन ऍटम. कोणता येतो? ब्रोमिन. म्हणजे हे कंपाऊंड तयार झालं. बरोबर.
त्याच्यानंतर सेकंड मध्ये हा हायड्रोजन ॲटम जातो पहा, त्याच जागेवर काय येतो, म्हणजे जिथं मी काय लिहिणार CH2 आणि काय Br. आता सांगा बरं नाव दोन्हीचे पण, दोन्हीचे नाव सांगा. याचं नाव सांगा काय होईल, 2 ब्रोमो 2 मिथाइल 2 मिथाइल प्रोपेन, बरोबर ना. त्याच्यानंतर याचं नाव काय होईल, 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन, बरोबर. तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटले. त्यामध्ये जो सेकंड नंबरला ब्रोमिन ॲटम आहे हा प्रोडक्ट कसा असतो, मेजर. कसा असतो, मेजर. आणि हा कसा असतो, मायनर. आता मेजर आणि मायनर म्हणजे कसा, हा जास्त प्रमाणात आढळतो आणि कसा आढळतो, कमी प्रमाणात. म्हणजे हा जर सापडला तुम्हाला तर 80% हा सापडणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा सापडला तर हा किती टक्के सापडतो, 20%. त्याच्यामुळे त्याला मेजर आणि मायनर म्हणतात. म्हणजे सांगा 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन, म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल, डी. 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. त्याच्यापासून जे प्रोडक्ट भेटणार आहे त्याचं नाव काय असणार आहे, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन पहा. त्याच्यानंतर सोडवा बरं, आयडेंटिफाय द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ DDT. पाहिलं ना आपण, सांगा DDTचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय. लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. ऑप्शन नंबर बी. अजून सांगा बरं, ऑप्शन बी सांगितलं एक जणांनी, अजून वेगळा आहे कोणाचा. DDTचं स्ट्रक्चर तुम्हाला मी इथं काढून पण दिलं होतं. सांगा बरं DDTचा फुल फॉर्म काय आहे, फुल फॉर्म सांगा. स्ट्रक्चर वरून तुम्हाला नाव सांगता येईल, फुल फॉर्म डाय. सांगा काय सांगितलं होतं. हे पहा, क्लोरीन ॲटम किती इथं, 2. सगळ्यात अगोदर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आता तू जे पाहिलं फक्त इथं एकच मिस्टेक आहे, क्लोरीन ॲटम कुठे, इथे. क्लोरीन इथं असतो का, DDT मध्ये नाही. क्लोरीन कुठं असतो, इथं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर काय होईल, सी. त्याच्यामुळे बारीक लक्ष द्यायचं पेपर सोडवताना. हा, आता हे तुम्हाला बी आणि सी मध्ये सेमच दिसेल, पण फक्त एकच डिफरंट आहे. काय सी, क्लोरीन ॲटम हा इथं आहे आणि हा कुठे, इथं. आणि तोच फरक आहे DDT मध्ये. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं आहे, DDTचं, म्हणजे ऑप्शन नंबर सी. आता DDTचा फुल फॉर्म काय आहे सांगा. क्लोरीन ॲटम किती इथं, 2 आहेत. क्लोरीन ॲटम किती इथं, 2. त्याच्यामुळे मी काय म्हणलं, डाय क्लोरो, बरोबर. त्याच्यानंतर याला फिनाईल म्हणतात. काय म्हणतात, फिनाईल. फिनाईल पण किती इथं, 2. किती इथं, 2. त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं, डाय फिनाईल. काय म्हणलं, डाय फिनाईल. त्याच्यानंतर क्लोरीन ॲटम इथं किती इथं, 3 इथं. किती इथं, 3. त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं मी, ट्राय क्लोरो. काय म्हणलं, ट्राय क्लोरो. आणि कार्बन ॲटम किती इथं, हा 1, हा 2 आणि हा 3. किती कार्बन ॲटम, 3. त्याच्यामुळे ट्राय क्लोरो 3. याच्या 3ला काय म्हणतो आपण, 3ला काय म्हणतो, 3ला प्रोपेनच म्हणतात ना. म्हणजेच काय येईल, डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरो प्रोपेन. हे काय DDTचा फुल फॉर्म आहे. आलं लक्षात. हा, म्हणजे ऑप्शन नंबर सी. हे स्ट्रक्चर 4-5 वेळेस काढा तुम्ही, पेपरला विचारते. CET ला बऱ्याच वेळा हा क्वेश्चन आलेला आहे पहा, DDTचं स्ट्रक्चर. हा, एक तर तुम्हाला स्ट्रक्चर विचारतील किंवा त्याचा फुल फॉर्म तरी विचारणार पेपरला. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन घेऊ पहा आजच्या लेक्चरचा आपण. अल्किल हॅलाइड हॅज हायेस्ट बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. सांगा ऑप्शन नंबर काय येईल सांगा. सगळ्यात जास्त एन्थॅल्पी कोणत्याची असेल सांगा. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. हा, ऑप्शन नंबर डी. कारण की याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार, हायेस्ट. हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, त्याला काय म्हणतात, बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे जितका जास्त बॉइलिंग पॉईंट एखाद्या कंपाऊंडचा असणार त्याची तितकी जास्त काय असणार, बॉन्ड एन्थॅल्पी. आलं लक्षात. तर आजच्या लेक्चरला आपण 70 नंबर पर्यंत स्टॉप करू पहा. हा, आपले आता 10 ते 12 क्वेश्चन राहिले असतील, तेवढे उद्याच्या लेक्चरला घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टरचे क्वेश्चन घेऊ. हा, आलं लक्षात. तर थँक्यू. इथपर्यंत थांबूत आपण आज.